देख डिस्प्ले चला गया पूरा, तेरे को लग रहा रहेगा मैं मजाक कर रहा हूँ. फेकतो फेकला गेला आईला. पानं सुकवतो. दोघं ब्लॉगरची घेतली याचं हॉल तिकीट, बँकेचे कागदपत्र, इथे काय तो बोनाफाईड वगैरे सगळं दिसतंय कॉलेजचं. जमलो बेकार. नजर बघा हे भांडणं करून आले. सो हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे दुसऱ्या ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती. तर 1 वर्ष झालं असेल, मागच्या गणपतीला आपण गेलो फिरायला एक सोबत. आपलं गणपती बघायलाच गेलो होतं ते दोघं. आता आज आलो आहे, म्हणजे चाललो पण आलो आहे आम्ही खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात. तर ब्लॉग लेट चालू केला कारण गर्दी होती ट्रेनमध्ये आणि चढायला पण जरा चुकामुक झाली. ते दुसऱ्या ह्याच्यात होते, आम्ही दुसऱ्या ह्याच्यात होतो. नंतर आवाज फुल असतो ना. लाईक करा, फॉलो करा. सबस्क्राईब. नवीन वर्षाच्या चौथ्या दिवशी आम्ही पहिला ब्लॉग महाराजला आलो आणि आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण जवळ आहे. म्हणजे काहीतरी थोडेच बाकी आहे, काहीतरी आता आकडा लक्षात लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर पूर्ण करा. 500 झाल्यानंतर 1000 पूर्ण करा. हा 1000 झाल्यानंतर आपण काहीतरी काहीतरी करू, स्पेशल काहीतरी करू. हजार झाले हे बघा, ही आमचा तिसरा अनमोल रतन हा भेटत नाही लवकरात लवकर हो. आम्हाला. आता आहे ना त्याचा नाईट क्लिप टाकणार नाही ते काढलेली, पण तो टाकली ना तर थोडा म्हणजे रिस्की काम आहे. तो तर काय करणार नाही, पण जे करेल तो रिस्की आहे म्हणून क्लिप टाकत नाही ती. पण आता मी चालत चाललोय असं काय नाही, रिक्षा पण घेतो बाकीची रिक्षा झाले, हा आता सेलिब्रिटी झाला. त्याला आम्हाला भेटायला अपॉइंटमेंट काढायला लागते. सेलिब्रिटी फटका मारेल तोंडावर आहे. सेलिब्रिटी अपॉइंटमेंट म्हणजे त्याला असं जरा हे जरा मस्का लावायची जरा लागते. मस्का लावा लागतो. नाही. आणि बाईला जायचं 2 घंट्यात घरी. हो. त्याला जरा खोपोलीवर नाही आता 10 वाजलेत, आरामात 3:30 वाजेपर्यंत जाऊ. 3:30 पर 4ची ट्रेन आहे हुशारी. हा मग 5:30 वाजेपर्यंत जाऊ. कधी बी जाऊ, पण तो ब्लॉग पूर्ण बघा. आज आहे ना भरपूर म्हणजे मधले ब्लॉग ते बघितले असते, पैसे भरपूर दिवसांनी काढला. हे कुठे गेलो आपण, तर परेलला गेलतो ना गणपती बघायला. हा परेल परेलला गेलो तो ब्लॉग आला कारखान्यामध्ये गेलो. कारखान्यात. आणि डायरेक्ट आता झाले तरी 6-7 महिने झाले असेल यांच्यासोबत. फुल मजा आहे दोघांची. आता मजा बघत मी फक्त असे भांडतात नाही दोघं एकामेकाची, नुसती ना कुस्तीच असायची. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आयडी खाली येतो इंस्टाग्रामची, तिथे फॉलो थांबा असं नसं. मी सांगतो बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा, नाही आवडली तरी पण करा. आता तुम्ही करा. ऑप्शन आहे तुमच्याकडे. ऑप्शन नाही, ऑप्शन आहे. करत लागेल. तर चला. तर गाय मठ तर इथे जायचं आहे, पण फिरून जायचं आहे. असं मस्त नागमोडी रस्ता आहे मस्तपैकी. विचार केला जानेवारीमध्ये जाऊ. इथे वडापाव गरम ताजे वडापाव. जी हो बिहार के लाला. जियो हो बिहार के लाला. हा तो दादा नवीनच ब्लॉगिंग चालू केले दादा, त्याला पण सपोर्ट करा. ध्रुव घोलप ब्लॉग्स. आता जाऊ वडापाव खायचा का ना. खाऊ काहीतरी खाऊ. आता इथे असतं वडापाव खाऊ. नाश्ता करून सुसाट निघू. तर चला. तर गायच वडापाव घेऊन जरा पावर बिवर येईल. पेट्रोल टाकला शरीरात. आणि हे कैसा रेट आहे वडापाव. मस्त ना. अंकल को जाके बोलो जाते टाइम पैसा रिटर्न दो. ते आपला नवीन ब्लॉगर दादाला मोबाईल दिला पप्पाने घेऊन, तर नुसता ब्लॉगच शपथ खाल्ला पण गेला तुझा. पावर आहे ना पावर. आणि या समोर मठ. मुंबईकर साठी वडापाव नाही जन्नत. आणि समोर हा मठ. तर आतमध्ये खायला एंट्री तर फटाफट खातो. अजून शूज वगैरे काढून सुसात जाऊन झोपल थोडा वेळ. तर रात्रभर झोपलो नाही मी. आणि सकाळी पण लेट झाला मला यायला, म्हणून हे मला बोलत होते जाम. पण चढलो बरोबर, ट्रेनमध्ये चढलो मी. काय चढला, मागे चढला. एकाच ट्रेनमध्ये होतो ना, बरं झालं. हा मला बोलतो लगेच कोच मध्ये चढ. आणि ते मच्छीचा वास नाकात घुसतोय माझ्या. सामान वाले कुछ मैं बोलूंगा ही ना बाहर. ये बोलते हैं कि वो अरे होती ना मागे जागा. अरे गर्दी कितना था, दबा हुआ था कि नहीं रे. आहे दबा हुआ था कि नहीं. पर था कि नहीं उधर. साथ में मजा आता कि नहीं अपने को. किसी चढ़ता था मतलब उस कोच में. दबा हुआ था तो कैसे चढ़ता. जगा नाही नाही तुझे बरोबर आहे. चल जाऊन द्यायचे. चला. तर काय झालो मठामध्ये, तर पाय वगैरे धुतले, दर्शन वगैरे घेतलं. त्याचं काही व्हिडिओ बनवला नाही, काही बरं वाटत नाही.
हे देवाचे व्हिडिओ वगैरे बनवायला. मग इथे जरा बसलो, आराम करतो. दमलो कारण उभं राहूनच आलो ट्रेनमध्ये, गर्दी फुल होती. थोडं आराम करू आणि त्या साईडला असं जंगल आहे थोडासा, वरती गुफा वगैरे आहे, डोंगर वगैरे आहे, तिथे जाऊ. आणि काहीतरी 1 वाजता जेवण चालू होतं ना, जेवणाची कुपन पण घेतली. कुपन दाखव रे, कुपन दाखव, कुपन काढ. तर 20 रुपये पर पर्सन नावाने कुपन आहे, अन्नदान. तर कुपन वगैरे काढल्यानंतर जाऊ. तर तिथे महाराजांचं पाळणं आहे आणि इथे होम वगैरे चालतात, होम कक्ष आहे. तर चला व्लॉग पूर्ण बघायचं, जरा दमले आराम वगैरे करतो आणि नंतर तिथे जाऊन फुल मजा करू. फुल ते माकडे वगैरे आहे, फुल मजा. तर चला. आणि आमचा नवीन ब्लॉगर काय करतो रे? काय नाही, स्टोरी ठेवतो. आयुष्या पण न्यू ब्लॉग कमिंग सोन. येस. तर चला. तर मित्रांनो आलो तिथे, आम्ही आलो जरा इथं आतमध्ये जंगलामध्ये डोंगराचे ते आणि गंगगिरी महाराज. आणि या जरासं असं गार्डन टाईप एरिया आहे. तर वरती इथे डोंगरावर गुफा आहे. तर गुफाचा रस्ता बोलत तिथे बंद आहे, पण आपण जाऊन बघू. आणि गर्दी होते म्हणजे सांगते सगळ्यांना बंद आहे. ते माकडं वगैरे पण आहे, पण सध्या काही दिसत नाही, पण समोर गेल्यावर दिसतील. तर बघूया चला. तर गायस पहिला माकडा मला दिसलेला आहे इथे. तर थोड्या वेळेस जेवणाची लाईन चालू होते, तर तेच आता दर्शनाची लाईन आहे. पण आता माकडे वगैरे आले आहेत, तर फुल मजा तर येणार आहे. आता चालू ना मजा. आता आम्ही थकलेलो ना जरा, आता पावर आली चांगलीच. बंदर ते दिकार आहे इथे. माकड बघा, पाणी पित. आता मजा तर चालू होणार, मजा तुम्ही बघा आता. फक्त आता ब्लॉग चालू होणार खरं आपला. तर चला. बोल वापस बोल. सीन काय झालं दाखव, पॉवर बँक दाखव. ती पॉवर बँक कुठे बघ तुझ्याकडे? ए पॉवर बँक दे. गाय सापला बेकारला स्टॉप आहे दादा. स्टॉप नाही, त्याला भूक लागली. ग्रीन सिग्नल, त्याला भूक लागली. फोटो काढला म्हणून थांबलाय तो. तर गाईस अनबॉक्सिंग. इथून खोल ना, असं खोल ना इथून. फुकट शानपणा आहे याचा. गरम होत आहे कधीपासून. देख डिस्प्ले चला गया पूरा. तेरे को लग रहा रहेगा मैं मजाक कर रहा हूँ, तो ऐसा कुछ नहीं है. मैं प्यार से बोल रहा हूँ तेरे को. देख ले, फ़ोन चालू कर रहा हूँ, नहीं जा रहा है, ये जा रहा है, नहीं जा रहा है. ठीक है. तर गाय आता चाललंय ते वरती गुफा चढायला. मस्त ब्लॉग घेतला नाही कारण की काहीतरी कारण होतं, तो पण याचाच होता. डिस्प्ले निघाले बघू शकतात आपण. काही बघितलं ते तुम्ही, असं काही नाही. आणि जो सांगत होता ज्याला, तर त्याचाच फोन आला होता. तर त्यांनी माझा फोन घेऊन जे जोड घेतली बोलायला, फोन वाल्याला कॉल केलता, डिस्प्ले गेलाय. असं आहे फोन वालीला ना रे, वाल्याला 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 वाल्याला. ओके वाल्या. तर आता चाललोय वरती, तिथे थोडा फोटो वगैरे काढू. सुसाट वरती चढू. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या याच्या इंस्टाला पेज पण आहे, पुणे दुसऱ्या ब्लॉग्स मध्ये खूप कमी आहे सपोर्ट. तिथे पण जाऊन फॉलो करा. तिथे शॉर्ट्स येतात, तर तेवढं बघा तुम्ही. बाकी तुम्ही हुशारच आहे. आलो तर बेकार झाली, उद्या जाऊन दाढी करायला लागेल. केस तुझं फुल मजा घेतोय, फुल मजा घेतोय. आपल्यामध्ये चालतोय तसा. आपण काय करू नको. आता वरती जाऊ, फोटो घेऊ, कारण डिस्प्ले गेलाय. फोटो कसा घेणार मग साले डिस्प्ले घेणार? आयफोन आहे आपल्याकडे. भाषा बघ किती प्रेमाची त्याची. ती नाही का ती रील होती ना, थोडं प्रेमाने बोल ना. आता शिकून आलं थोडं. आता हे बंद झालं ना, असं बटन दाबलं ना लालवाला इथे. अशी किडे वळवळ करतील याची अशी कशी वलवलते ना, अशी सांगतो काय तुम्हाला, सांगू शकत नाही मी. व्हिडिओ काढू बी शकत नाही. जरा असं सोशल मीडियावर आहे म्हणून थोडस मग सांगू नको. फॅमिली बघते म्हणून. हा बाग काय नाही. नाहीतर ना हा ना जाऊन द्या, काय बोलणार नाही. पार. तर चला जाऊ वरती जाऊ. तर चला. सो गाईस बघा, इथे कोणी दिलाय बॅगाचा धोका. यो मोठा फलंदाज इथे शफल होतोय आणि बॅग फेकतोय. फेकला, हे गेला आईला. या जा गेला खाली बॅग. इथे बघूया, पुनीत फलंदाज सफल झाला इथे, पण बॅग कुठे गेलाय? हो बॅग पडलाय, बघितलं बॅग. चला लवकर येऊया. सांडू द्या. अरे हे फलंदाज सफल होतोय.
घेतला इथे आणि 6 धावा. बघा इथून तुम्हाला काय दिसणार आहे बघा. पानं सुकवतो. दोघं ब्लॉगरची घेतली आहे झाड इथे. हा ध्रुवची बॅग होती. पण काय सांगू तुम्हाला, जो पुणेत ब्लॉगर आहे ना त्याने ते बॅग उलटी मारली पलटी. ब्लॉग मध्ये दिसणार तुम्हाला नंतर. त्या बॅगामध्ये होती बाटली, दारूची बाटली नाही पाणीची बाटली होती. ती पडली आणि फुटली आणि याचे ध्रुवची सगळे डॉक्युमेंट्स विजून गेले. जाऊ द्या बघूया पुढे. चला गायस चालता फिरता कांड झालं. डिस्प्ले गेला माझ्या हे झाला इथे याचं हॉल तिकीट, बँकेचे कागदपत्र, इथे काय तो बोनाफाईड वगैरे सगळं दिसतंय कॉलेजचं. काय अंगारा होता इथेच द्या, तिथे जाऊन ठेव. मेसेज आ रहा है कैसे रिप्लाई दो. याचा काय वेगळा चाललंय. मेसेज आले रिप्लाय कैसे तू. डिस्प्ले गेलाय. याचा डिस्प्ले गेलाय. एक अतरंगी आले आमच्या इथे सगळे. काहीतरी काय कशी फुटली कशी. अरे पत्थर पे गिरा ना डायरेक्ट. पत्थर पे नाही गिरा हो, ते वरतूनच काहीतरी ढिल्ली दिली. चिंगारी गाय सगळ्या सुकवले कडक मस्त मजेत, काही टेन्शन नाही. माझे 4-5 पेपरचे तिकीटचे हॉल तिकीट वाहते साईन आहे तिच्यावर. जर हॉल तिकीटचं काहीतरी झालं असतं ना, लास्ट पेपर होता, लास्ट पेपर पण नसं दिला आधी काय ते देता आला मला. बोबडी वल्ली दादाची. काय ते पूर्ण फी रिसीट आहे ही वल्ली झाली कॉलेजची. नसीब ट्रेन का तिकीट नाही का. ओ तेरे पास हे की नाही. आहे ना हे बाबा, ट्रेनचं तिकीट आहे ना, जाण्याचे वांदे करशील तू. अरे भाई सकाळ सकाळी बोलतो तर फक्त सिंगल काढ, फक्त सिंगल. काय बोलायचं आता याला. अरे आपणच सिंगल आहे, तुझं सिंगल आहे. मग त्यानंतर डबल काढायचं, मग आपण तरी सिंगल काढला असता. जाऊन द्या. चला काहीच सगळे डॉक्युमेंट सुकलेत पण बॅग वल्ली आहे. डॉक्युमेंट्स आता आतमध्ये टाकली बॅग वल्ली होईल. त्याच्या बॅगेत टाक का. बॅग सुकी आहे. हा त्याच्या बॅगेत बॅग दे इथं. बॅग राहू दे. पण वल्ली आहे, बॅग वल्ली बॅग आहे. राहू दे थोड्या वेळ. उलटी टाक बॅग बघ ना, उलटी टाक ना. बंदर लेके जाना चाहिए. टाइमपास नको. तर गाय बॅग पण सुकली. परत बॅग सोबत बॉटल घेतो, परत हा उडवेल, परत डॉक्युमेंट्स वल्ले होतील, परत येऊ सुकवायला आपण. बॉटल फेकली झाली तुम्ही. दुसरे घेऊ, याच्याकडे आहे ना 2 आणले. चला काहीच तर चला तू अंदर जाय का. गायस पोचलो इथे. आपलं जे गुफा होती तिथपर्यंत पोचलोय आणि जाताना खूप कांड झाले. एखादा डिस्प्ले गेले, एखादे डॉक्युमेंट्स भिजले, एकाची बॅग फुटली, सॉरी बॉटल फुटली. माझं सध्या तरी काय झालं नाही, पण फक्त हा बाकी आहे. याचा जाता जाता काय होतं बघू आपण. बघू काय होतं. काय ना काय कारण की आपल्या ब्लॉग मध्ये असं व्यस्त असतंच. तिघं असले काही ना काही कांड होतात. मागच्या ब्लॉग पण जायचं काहीतरी. तर चला बघूया. चला भैयाला काहीतरी झालंय. हे भैया काय झाला, काय झाला, खराब झालंय. तर मित्रांनो व्ह्यू तर बघा वरचा, खतरनाक ना. उधर से है वो एंट्रेंस है बड़ा वाला, उधर से इधर है छोटे वाले में, उधर से हेलीपैड भी इधर है, उधर से चल के इधर आहे. खतरनाक आहे, खतरनाक गुफा बाई कचकी आहे. दम पण तेवढाच लागतो. आता सुसट जायचं आहे. कुठे जायचं. हां हे सगळे लोणावल्याचे. शांतता स्टार्टिंग काही खतरनाक आहे. ही कांड तर भरपूर झाले. आता गेल्या घरी जायची वांदे झाले याचे. पप्पा काय बोललेला त्याचे. इधर से तो बोल रहे थे चढ़ के. हाँ तो कहाँ तक आएगा चढ़ के. उधर ये नहीं, उधर तक, उधर से एक है रास्ता. ऐसे फिर ऐसे. हाँ तर चला गाईस, चला अजून आहे. जाम ताण पण लागली. तर चला. तर मित्रांनी पळवलं डेंजरवाला. का पळवलं त्यांचं त्यांना नाही. पाय पाय बेकार लागतं. भयंकर पाय आल्यासून चप्पल नाही घातली. काटे बिटे घुसले बेकारले. तर बघ आणि यांनी ना डेंजर पळलं. डेंजर पण मजा आली आहे बेकारले. कान पण तसे झाले. नको ये ना मोबाईल पकड ना. रस्ता कसे बघा भैया आहे तो चालत कसा बी पळेल. हा एक ऍडव्हेंचर आहे आपल्याला पार करायचं. पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण अजून बाकी आहे. चला
बाबा हे नाही सुनता चू थांब हे थांब अजून एक वाटोला हे कुठल्या देवाचं आहे रे तुम्हाला सांग जर गर्लफ्रेंड दिलंय बाई असं असं नाही थांब बाईला ते लावू द्या RIP थांबे तुझ्या याचं मस्करी करून काय घरी जायचं चल ट्रेन गेली ना 6 वाजता डायरेक्ट ट्रेन आहे आता मोबाईलचा डिस्प्ले गेला एक तर तो डिस्प्ले घे चला 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 गाय चला यांचं चालूच आहे काय रस्ताभर चालू राहिला ते चला काही जातो वापस खाली बेकार दमलो बेकार नजर बघा हे भांडणं करून आली खतरनाक मार कवशील ना जेने जमलो पाय टाकेला असल्याशिवाय पुण्याने पायाला या तर सॉक्स घालून या बाकी येऊ नका कसे पण देत नाही ते सॉक्स घालायला झोपले पाय माझे आता झोपतो थोडं वेळ आणि काहीतरी 4:30ची ट्रेन आहे डायरेक्ट कटली सीएसची ट्रेन आहे ना सीएसची ट्रेन आहे ते घेऊन सिसट घरी तर ब्लॉग आवडला असेल तर मानपाडा नाही डोंबिवली मानपाडा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चांगली करा काय पण कराल मग मला ते सगळं करायला लागतं सीन करायला लागतं तो तर चला